केन्द्रगणाध्यक्षो भालचन्द्रोगजाननः द्वादशैतानि नामानि अपडे श्रेयान्ते विद्यारम्भे बाहेर प्रवेणे निर्गमे तथा संग्रामे संकटे चैव विघ्नस्य शरणायते शुक्ला चतुर्भुजं ध्याये सर्वधर्मः सर्वेश्वरप्रकार्येषु प्रियन्ति भुवनेश्वराः देवादिशत्रसिद्धिं ब्रह्मे वाणी हिरण्यगर्भाभ्यां नमः शशिपुरन्दराभ्यां नमः अरुन्धती वसिष्ठाभ्यां नमः श्री सीतारामाभ्यां नमः इष्टदेवताभ्यो भगवन्ते कलियुगे कलिप्रथमपाने जम्बूद्वीपे अक्षरज्ञानमध्ये सुवर्णः चन्द्रदेशीय जम्बूद्वीपे जुलाबाई नामधेयस्य मातृसहितस्य पितृसहितस्य सहकुटुम्बसपरिवारस्य मम आत्मनः श्रुति स्मृति पुराण उक्त पुण्य फल प्राप्त्यर्थम अस्माकं सह कुटुंबानां क्षेम स्थैर्य धैर्य विजय अभय आयु आरोग्य ऐश्वर्य अभिवृद्धि अर्थम धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फल पुरुषार्थ सिद्ध्यर्थम आदित्यादि नवग्रहाणां मध्ये योगदोष समजनित सकल दुर्दोष पीड़ा परिहार पूर्वकं क्षिप्रमेव आरोग्य प्राप्त्यर्थम अस्य मम कनिष्ठ कुमारस्य सर्वाधान पुंसवन सीमंतोन्नयन विष्णु परमेश्वर प्रीत्यर्थम प्रतिसंस्कारं दानं मम पुत्रस्य यथाशक्ति चौल संस्कार सिद्ध चौल संस्कार आख्यं कर्म करिष्यमाणः तथा च अस्य कुमारस्य द्विजत्व सिद्धये यथाशक्ति उपनयन कृत्व अधिकार सिद्धये यथाशक्ति गायत्री जप मम कुमारस्य कामचार मम कामचार कामवाद कामभक्षणादि दोष अपनो अपरिमितं द्रव्यदानेन अहम् आचरिष्यमाणः वेदाध्ययन यथाभक्ति आपण जेव्हा 4 वर्ष असतात त्यावेळेस चौल संस्कार करायचा त्यावेळेस शिका ठेवायचं आपल्याला ते काही परिस्थिती प्रमाण झालं नाही त्यासाठी त्याचा परामर्श त्याच्यानंतर आता उपनयनाचा संदर्भ मग उपनयनामध्ये काय सांगितलं त्याच्याकडून म्हणून घेतलं कामचार कामवाद कामभक्षण आदी 12 वर्षापर्यंत मी ब्रह्मचारी राहील मी सगळ्या गोष्टीचं पालन करेल स्वाहा ओम गोविंदाय नमः भद्राजविरक्ताय दर्द महागणपति स्मरणं पंचवाक्ये पुण्यावाचनं मातृका पूजन मातृका स्मरणं कुलदेवता स्मरणार्थं कर्म करिष्ये पाणी सोडून द्या हां पवित्र झालं ओम पवित्रं देवता संब्रह्मणपते प्रभुगात्राणि वरेश विश्वदाः अदर्वनवनदामोर्तदे सदा देवं तत्समासदा ओम सुमुखस्य गन्धस्य अक्षदानि फुलादपति क्या सुमुखस्य गन्धस्य कपिलो गणगणिकः लंबोदरस्य विकटो विघ्ननाशो गणाधिपः भूमकेतुगणाध्यक्षो बालचन्द्रोगजाननः द्वादशैतानि नामानि अपडे श्रेयान्ति विद्यारम्भे बाहेर प्रवेणे निर्गमे तथा प्रतिपदसहितं महाभारतं शान्तं दपरिवारतायं दृष्टमावाहयामि स्थापयामि पूरयामि परिहृतरे आभवाय नमः सर्वं विश्वा भूतान्यावस्त्रणावापथवावोन् विराडावस्मरणावसन्दागस्य वज्रोदिवस्य वैरोगस्य नमस्तदेवता बाणलासनं घण्टस्तुपर्णाय नमः सगरोपचारार्थे श्रद्धाकरपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योतिर्नमोऽस्तुते श्रुतिजस्वराधवेदः भगवन्निरोधिममा अशोकश्चमय्यमावह जीवनन्दर्शोलिना पानी पोषण करा अपवित्र विद्रोहान सर्वा वस्त्रान तस्मदे पुण्डरीका संपाया प्रसरति
पूजाद्रव्याणि देवम् आत्मानन्दं प्रोक्ष अथ पूजनीय देवता ध्यानं वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा महागणाधिपतये नमः ध्यायामि ध्यानं समर्पयामि आवाहयामि आसनानि अक्षतानि समर्पयामि विरक्तपाद्यानि पाणिपानि शुक्ल पादयोग पाद्यमस्तयोग रक्षते योग शिवदा भोज सर्वज्ञ भार्य देहनः सुधीर्यो मातरः मानन्दमामो यज्ञया यजन्माता पापो जनेत आदरः महागणाधिपतये नमः गो प्राजपतये नमो गणपतये नमः प्रभवतये नमस्ते नमो सकल सौभाग्य परिमल द्रव्याणि समर्पयामि ऋतुकालोद्भवति पुष्पाणि विहति पुष्पाणि समर्पयामि माल्यादीनि सुगन्धीनि मालव्यादीनि वै प्रभो महागणाधिपतयामि स्थापित धूपं दीपं दर्शयामि नैवेद्यं प्रोक्षापरिहिंचमृतमस्तु पुण्डरीकाक्ष गोविन्दवा भोगिफलताम्बूलं फलदक्षिणां समर्पयामि मङ्गलनीराजनम् ओम हिरण्यपात्रं मधो पूर्णं दधाति मधुभ्यो दानेति एतदा ब्रह्मणो भारति एतदेव यजमानः युक्तेनो दधाति मङ्गलनीराजनं दर्शयामि शुद्धायमनीं समर्पयामि गणपति बाप्पा मोरया गजानन भगवान् की जय अनेन पूजनेन अक्षतानि पाणि చూడండి अनेन पूजनेन महागणपति देवता प्रीयन्ताम् यस्य वाक्यं सुरश्रियातेनो जते सा देवता चक्र परिमाणं तच्छन्दः अस्ति पुण्यं पंचवाक्ये पुण्यानि यज्ञमि विक्षिता पूर्णादर विप्रावन्तु पूर्णामुदरापवदा तत्वायामि ब्रह्मणा वर्तमानकारा तैरमानो अविर्भिः वरुणं साङ्गं परिवारं दायं तरङ्गमावाहयामि स्थापयामि पूरयामि वरुणाय नमः आवाहयामि आदनाय गदान् समर्पयामि वरुणाय नमः समस्तोपचारार्थे गन्धागतपुष्पाणि समर्पयामि नमस्करोमि नैवेद्य निवेदयामि मुखीफलताम्बूलं फलं दक्षिणो कण्ठे रुद्रसमाश्रितः मूले तत्रस्थ ब्रह्मा मध्ये मा द्रुगणाकृतः सत्यं पवित्रं सतोद्यामो यन्मयं सारवेदा मूर्जयन्त्यापनादु अनन्तं कमलनयनं योगविद्यागम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं मुरारे जगन्नाथ नारायणाहो कृपा पाणी सोडून द्या म्हणजे डोळ्याला पाणी लावून घ्यायचं आता बंद करायचं सोडून द्या आता बंद करायचं केशवाय स्वाहा नारायणाय स्वाहा माधवाय स्वाहा गोविंदाय नमः विष्णवे नमः विष्णवे नमः विष्णवे नमः देवी गायत्रीतः प्राणायामे विनियोगः ओम ओम स्वाम आंगनं तवं सत्यं आपोजो येन सौरदं महोर्भवस्य भगवन् हे गोविंदा वीरां भवश्रावतमं हे दरारं ब्रह्मणां ब्रह्मणत्राण ऋण्वन्तोदिविद्युधानं महागणाधिपतये नमः दादानं स्वाहा थोड़ी पड़ी ना स्वाहा 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 म्हणायचं महागणाधिपतय इदं नमः ठेवून टाका छोटी थोडी ठेवून टाका डाव्या हाताने वैट ठेवून टाका आईकडे हा ठेव स्वाहा म्हणलं की टाकायचं थोडं थोडं टाकायचं जास्त नाही टाकायचं अगले चलो मैदान साथया अग्नि पवमान देवता चलो संस्कार प्रधान होमे विधि अग्नि पवमान देवता गायत्री शंका चलो संस्कार चलो प्रधान होमे विधि योगा ओम अग्नि शिववामान पाय योश वंशा सुगम नबी संजना आर्यना सदतना स्वाहा म्हणायचं अग्नये पवमानाय इदं नमः पवमान पांजय पुरोहितः नटीमहे महाभयं स्वाहा अग्नये पवमानाय इदं नमः ओम अग्ने वास्मिवर्जस्वीर्यं ददैवैवोषं स्वाहा अग्नये पवमानाय इदं वयोजां पदयोरेणां स्वाहा तदैदान्य विद्वारादानि परितापा भुवान् कामासे लोमस्तन्नं स्वयं दरिद्रते यद्वान्युं व्याकरं कदा शिष्टकृत ज्ञान वैट बाय हलदेस्याम सप्तदे अग्रे तमिल
वंशेन वायुदके देहि इति मन्त्रेण युगपन्निधीय तदेव देशगृहीत्वा नवनीतेन दरिद्रत्सेन वा विश्वयित्वा मास्य वामकर्णमारभ्य प्रदक्षिणम् सर्वेषां विषमञ्जुलान् चित्वा कालग्राणि कृत्वा शिरावस्तशमीकरणे त्रैणे द्वितीये कृत्य चतुर्थे तु येनावत्सविदाक्षरण संवत्सराद्यवरुण विद्वान् तेन ब्रह्माणवते यस्मान् जलदस्य रेता सदा तेन दाता प्रपदे अग्रे नित्रस्य दायमेव पदा रामचंद्राय जनकराजचामनोहराय दासपोषणाय वासवादिवेदचन्दनाय चर्चिताय जनज सदृशते
गर्भे लक्ष्मी नारायणाभ्यां नमः उमामहेश्वराभ्यां नमः नवादशमञ्जुलानि विश्व हृदयेन विद्यावरुणाथ देदे आयुष्य भगे प्रतिबंध रोगे परब्रह्म परमात्मा त्रिशुभ श्रौत स्मार्त कर्म अनुष्ठान सिद्ध्यर्थम यज्ञोपवीत नूतन यज्ञोपवीत धारणम अहम करिष्ये कशासाठी करायचं यज्ञोपवीत ऐकून घे तुला प्रत्येक गोष्टीचा अर्थ सांगायचा ना तर यज्ञोपवीत कशासाठी करायचं श्रौत स्मार्त कर्म अनुष्ठान सिद्ध्यर्थम सकाळी संध्याकाळी संध्या करायची पुष्कळ खायचं नाही म्हणायचं बाहेरचं खायचं नाही बाहेर गेला डबा घेऊन गेला आपण त्याचं चित्रावती घालून तिथं आपण जेवतो तिथं चित्रावती घालून खायचं पाणी उष्टी कुणाचं प्यायचं नाही हे सगळं असेल तर यज्ञोपवीत करायचं त्यासाठी यज्ञोपवीत करायचं आहे आपण जर कुठे गेला लग्नीला गेला संडासला गेला तर तिथं गाणं ऐकायचं मोठा भाऊ करतो तसं फॉलो करायचं ठीक आहे उजव्याला झाला बघा उजवा राईट उजवा तुम्ही घाला ओम यज्ञोपवीतं परमं पवित्रं परामदेयत्वहरं पुरस्तात् घंटा आहे बघा यज्ञोपवीतं परमं पवित्रं परामदेयत्वहरं पुरस्तात् आयुष्यमानं यज्ञोपवीतं फलमत् पुनः यज्ञोपवीतधारणमुहूर्तः सुमुहूर्तः एतत् मुहूर्तकाले आम्हाला द्या एतत् मुहूर्तकाले सूर्यादि नवानां यज्ञोपवीतं परमं पवित्रं प्रणामदेयत्वहरं पुरस्तात् आयुष्यमानं यज्ञोपवीतं फलमत् पुनः नवानां ग्रहाणाम् अत्यन्तानुकूलतां प्रसिद्धिरस्तु ओम केशवाय स्वाहा कैसे ओम नारायणाय स्वाहा ओम माधवाय स्वाहा ओम गोविंदाय नमः सोडून द्यायचं ओम श्रीधराय नमः ओम श्रीधराय नमः म्हणायचा मंत्र म्हणायचा मी सांगतो ते मंत्र म्हणायचा आणि हात ठेवायचा ओम श्रीधराय नमः ओम ऋषिकेशाय नमः ओम पद्मनाभाय नमः ओम दामोदराय नमः सविता देहस्तमग्रवीत अग्निराचार्यस्तव स्पृश्य ततः पटो अग्ने परिमुख ओम नारायणाय स्वाहा माधवाय स्वाहा गोविंदाय नमः
संस्था स्वयं दंडं करे स्थितो यस्मात् तस्मात् रक्षयतो. दंडाचं रक्षण करायचं. सापाला किडा म्हणजे काही आली आपल्याला रक्षण करण्याचं दंड आहे ते. तस्मात् रक्षयतो भयम्. अग्नि प्रतिष्ठापने विनियोगः सभ्यनामानमग्नि प्रतिष्ठापयामि. अक्षरभाव समुद्भव नामानमग्नि प्रतिष्ठापयामि. रोक्षतेन्द्राणि क्षिप्य निर्धवन्या प्रभवत्य ध्यायेदेवं तद्वा शृङ्गागतं वामदेवं निधत्वा अग्निमूर्ति ध्याने विनियोगः. अग्निवैश्वानर चण्डिकगोत्र वेदधरक्रामदेव समुपवर्गं इति ध्यात्वा विश्वानरो दुर्गः राजवेदः. अक्षर व्हायचं. विश्वानरो दुर्गः राजवेदः असुर अक्षर व्हायचं. सिंधन नावादो यदाति वर्षे श्रीरत्न मनोदानः अस्माकं मौल्यदातॄणां सर्वलोकेन नावन्यमानः अमरजन्म देवः वीमि यातवे द्वयशो अस्माजुते विनाभिरग्निं नमस्यां यस्मै नो भगवते राजवेदो लोकवग्निं देवते आत्मा यया पशुपतिवर्तेना इतर हाती वाक्य स्वाहा प्रजापतय एतदा ब्रह्मणां अदके दोन्ही पण पळे हातामध्ये घ्या. एतदा ब्रह्मणां ब्रह्मणदान सन्मान नोरिसी ददाता नमः स्वाहा. महागणाधि पतय इदं नमः. अग्नायशुद्धनाम धर्मवैकानसारभयः अग्निर्भवमानो देवता गायत्री खण्डः उपरिणं प्रधान आज्य होमे नियोगः. ओम अग्नायो शुभवसा शुभो रविद्भिः तादसुचनाम स्वाहा. अनभार्यजन्य पुरोहितः कविमहे महागयं स्वाहा. मध्वात्मेवत्य सूर्यं तदैवैकोशं स्वाहा. अग्नये मायासि शं स्वाहा. सदसस्पतय इदं नमः. तत्सवितुर्यते कार्यं विश्वामित्र सवितानायते अनप्रवदनीय सर्वहोमे विनियोगः. ओम भरतमन गायत्री मंत्र म्हणायचा. ओम दत्तविरुणी महे वयं देवस्य भोजनं सेकाम सर्वदातं तुरभागस्य धीमहि स्वाहा. सर्वकार्यतावदेन आमानां समर्दिते सर्वान् नामान् समर्दय स्वाहा. ओम भूस्वाहा. अग्नय इदं नमः. ओम भुव स्वाहा. वायव इदं नमः. ओम स्व स्वाहा. अग्नि परिसंवहनं पर्यक्षणं म्हणजे प्रत्येक वेळेस आचमन करायचं आहे. जेवताना बसायचं अगोदर आचमन, नंतर जेवताना उठल्यावर आचमन करायचं, परिसंवाहन परीक्षण करायचं आणि चित्रावली घालायची. या सगळ्या गोष्टी करायच्या. आचमन करू. आचमन करायचं. संडासला लघवीला जाऊन आला की आचमन करायचं. मानुषे वेदासा मामामि सदादिमां यन्मेनो कर्मद्राव तने वेदामा यादयम्. ओम भवती दीक्षां देहि. ओम स्वस्ती. सावकाश. आता मुठीला टाका. चांदीचं सोनं दोन्ही सोबत ठेवा. मध्ये टाकू नका. फक्त तांदूळ मध्ये टाका.
कृष्णानी बेगने बारो कृष्णा